त्या मला गणपतीत आलतो आणि गणपती बरोबर आपले मोबाईल पण पाण्यात टाकून आलतो. शेवट सापडले, रिपेअर केले. आज पुन्हा आलोय आपण. सुट्टी दिवस आहे आणि घरची फॅमिली पण आलेली आहे. त्यांना दाखवण्यासाठी आलो. साई पण आलेली आहे, सासू आहे. चिंचणी बीचला आलेलो आहे आपण. चिंचणी बीच एकदम सुंदर आणि स्वच्छ बीच आहे, शांत आहे. दोन पण आलेलो आहे, आज पुन्हा आलेलो आहे. साईचा हट्ट होता समुद्र बघायचा, तर आपण आलेलो आहे. कसा वाटतंय बीच? एकदम शांत ना. या मित्रांनो, कधीतरी या, मला आवडेल नक्की. चला तुम्हाला दाखवतात आता सई पाण्यात कशी खेळते. गावाकडून कोणी पण आलं ना, पहिल्यांदा त्याला समुद्राचे, आणि लहान मुलं असले तर खास करून त्यांना समुद्राचं खूप आकर्षण असतं. सईला आम्ही व्हिडिओमध्ये सांगायचो, कारण आमच्याकडे समुद्र आहे. मग ती आलेल्याच पायाने म्हणली मला समुद्र बघायला जायचं आहे. मग काय आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि निघालो समुद्र पाहायला. चिंचणी बीच आपल्या बिल्डिंगपासून जवळच आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि गाडी करून आम्ही चिंचणी बीचला पोहोचलो. तसं सईला पाण्याचा अनुभव आहे, कारण सईच्या घरामागून पाटाचं पाणी जाईल, त्याच्यामुळं सई पाटात पण असाच आनंद घेत असते पाटात पाण्याचा. इथं आल्यानंतर तिला काय तिचा मोह आवरला नाही. एकदम जोपर्यंत थकत नाही, पडत नाही, तोपर्यंत सई पाण्यात खेळत होती. लास्टला आम्ही फॅमिलीवाल्यांनी फोटो सेशन केलं. सईचं काय खेळणं होत नव्हतं, सगळे घरचे आरडत होते सईला बाहेर घ्या, बाहेर घ्या. सई एक मिनटं एक मिनटं करता सईने अशी समुद्र पाहून कसं वाटतं सई? मग इथं इथंच थांबते का मग? थांबते समुद्र आपण घेऊ जाखोरीला. जाखोरीला घ्यायचा का समुद्र? हा. लास्टला आम्ही सईला घेऊन बाहेर निघालो, पण तरी सईचं काय मन होत नव्हतं. अजून 5 मिनटं, अजून 5 मिनटं. सईच्या आईने सईचा हात पकडला आणि मग सईला बाहेर घेतलं. सई बाहेर का आली? ती खूप थकली होती आणि तिला भूक लागली होती. मग घरच्यांनी पण थोडे फोटो काढून घेतले, कारण घरचे पहिल्यांदाच समुद्र पाहत होते. मग घरच्यांची पण थोडी आठवण म्हणून फोटो सेशन केलं आणि आम्ही सगळे बाहेर निघालो. सई बाहेर आल्यानंतर सईला लगेच काही ना काही दिसणार होतं. कुठं तिकडे घोडे होते, उंट होता. सईचं लगेच सुरू झालं, आता मला बोटीत बसायचं, त्या पाळण्यात बसायचं. शेवट सईने नाश्ता बिष्टा केला, ताकद आली, सई लगेच या पाळण्यात बसायला गेली. पहिल्यांदा घाबरली, चढता येईना काय नाही, पण तरी सईला आम्ही सांगितलं कसं काय, कारण नवीन होतं. सई सई शिकली. मग काय सईच का मग काय आवराना. लास्टला सईला तिथून घेतलं, आम्ही निघालो घरी. येताना सगळ्यांचा मठ होता, तिथे गेलो, दर्शन घेतलं. आजचा दिवस असा गेला मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.